आता मग शोल्डर खाली उशी ठेवायची, शोल्डर खाली, हा पूर्ण मान मागे जाऊन द्यायची आणि औषधी तेल टाकणार आता मी तयार केलेलं. जीभ बाहेर हे झूम घ्या, जीभ बाहेर हे जाऊ. 1 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उठून बसा, उठून बसा. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. घ्या. हा रिलॅक्स. हळूहळू डोळे उघडा. नाकातून बाहेर राहिलं, तोंडातून बाहेर राहिलं, घशात अडकलं, गेलं कुठं? गेलं डायरेक्ट मणक्यात गेलं. आपल्याला यांचं मणका नीट करायचं नसेल ते झीज झाली मणक्याची तिथंच पोहोचवायचंय. मग जाता आपण असं केलंय, काय केलं? प्री प्रोसिजर केली ना, रस्ता मोकळा केला. म्हणजे सर्दी नीट होईल, शिंका नीट होईल, चिडचिडपणा नीट होईल, राग नीट होईल, डोकं, त्यांचं डोकं पण दुखत राहतं, चिडचिडपणा होतो, मायग्रेन, अर्ध डोकं दुखणं, पूर्ण डोकं दुखणं, हा वातामुळं. आणि मग ते तेल इथं गेलं तुमचं, हे हातापर्यंत इथपर्यंत आलं, खांद्यापर्यंत जातं. ठीक आहे. मग असं आपल्याला नस मोकळी करायची. रोज सकाळी 6 वाजता करायचं. 5-10 मिनिटं स्वतःला द्या. ही दिनचर्या आहे. पंचकर्म नस्य. पहिला समजलं तुम्हाला? आता तुम्हाला कसं वाटतं सांगा तुम्ही शब्द. जवळजवळ अर्ध्या तासापासून जे आम्ही करतो त्यानंतर आता जवळजवळ एकदम रिलॅक्स राहत, एकदम फिरायला, मान पण एकदम मूव व्हायला लागली, इकडनं पण व्हायची. त्याच्यावर मानच अगोदर होत नव्हती, माणूस वळतच नव्हती, डायरेक्ट इथे लॉकच झाली होती. लॉक झाला. दोन शब्द काय म्हणतात? आयुर्वेदिकच करायला पाहिजे, कारण की मी ऍसिडिटी गोळ्या खाल्ल्यानंतर भरपूर ऍसिडिटी होऊन पुन्हा मान जाम व्हायची. त्यानंतर पुन्हा बाहेर येताना एकदम आतमध्ये जाम, छाती जाम, मान पूर्ण जाम. 8 दिवस तर मला म्हणजे जामच नाही, झोप नाही, रात्रीच्याला असं सारखं फिरत राहणे. हे सगळं स्ट्रेस कमी होणार. स्ट्रेस कमी म्हणजे आजकाल बीपी लोकांना होतोय, शुगर, थायरॉइड, बीपी, कॅन्सर सुद्धा स्ट्रेसमुळे होतो. गाठी तयार होतात स्ट्रेसमुळे, बीपी पण स्ट्रेसमुळे होतं. सगळे जे नॉन कम्युनिकेबल डिसीज आहे, बीपी, शुगर, थायरॉइड, कॅन्सर, हे सगळे स्ट्रेसमुळे होतात. पण हा प्लस पॉइंट आहे आपला, स्ट्रेस पण कमी होणार. जाता सगळंच नीट करणार आहे, पण आपल्याला इथं झीज भरून करायची. धन्यवाद.